नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील शेतकऱ्यांनी पीक विमा लवकरात लवकर मिळावा यासाठी मांडवड येथील हनुमान मंदिराजवळ आमरण उपोषण सुरू केले आहे। सन 2023-24 खरीप पीक विमा भरून देखील कोणत्याही शेतकऱ्यास पीक विमा मिळाला नसल्याने मांडवड येथील शेतकऱ्यांनी नांदगाव तहसीलदार यांना निवेदन दिले होते। शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा अशी मागणी या निवेदनात केली होती। पीक विमा कंपनीकडे मांडवड येथील शेतकऱ्यांनी सन 2023-24 वर्षाचा पीक विमा भरलेला आहे। यंदाच्या वर्षी तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। शासनाने 1 रुपयात पीक विमा भरून घेतला, परंतु शेतकऱ्यांना पीक विमा मात्र अजून दिला नाही। पीक विमा कंपनी दुष्काळाची परिस्थिती लक्षात कधी घेणार? शेतकऱ्यांना पीक विमा कधी देणार? दुष्काळात शेतकऱ्यांचे पीक जळून खाक झाले, पीक विमा कंपनीला हे कळत नाही का? मग पीक विमा कंपनी आम्हाला विमा कधी देणार, अशी संतप्त भावना शेतकरी राजा मांडत आहे। मांडवड येथील शेतकऱ्यांनी निवेदनात 11 मार्च रोजी उपोषणास बसणार आहे असे सांगितले असून देखील प्रशासनाने कुठलीही कार्यवाही केली नाही। हे मात्र शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ लावण्याचे कार्य केले आहे असे शेतकरी म्हणतात। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हक्काला न्याय मिळत नाही तोपर्यंत शेकडो शेतकरी हे उपोषण सुरूच ठेवणार आहेत, असे उपोषणकर्ते शेतकरी म्हणाले आहेत। शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे अशा घोषणा उपोषणाच्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून देण्यात आल्या। शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, पीक विम्याचे पैसे मिळालेच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, पीक विम्याचे पैसे मिळालेच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, पीक विम्याचे पैसे मिळालेच पाहिजे। मांडवड आणि आझादनगर शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे पीक विम्याचे पैसे मिळालेच पाहिजे। मांडवड शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, पीक विम्याचे पैसे मिळालेच पाहिजे। सरासरी 98% दुष्काळ असून आतापर्यंत शासनाने 1 रुपयात पीक विमा भरून घेतला आहे, परंतु कुठल्याही शेतकऱ्याला आतापर्यंत पीक विम्याचे पैसे मिळालेले नसून कदाचित कंपन्यांना शासन पाठीशी घालतंय काय असा प्रश्न मांडवडकरांना पडतोय। ज्या कंपन्यांनी विमा भरून घेतलेला आहे अशा कंपन्यांवर शासनाने लवकरात लवकर कारवाई करून मांडवडकरांना आणि आझादनगरकरांना लवकरात लवकर भरघोस न्याय द्यावा अशी शासनाकडून अपेक्षा करतो। पीक विमा मिळावा अशी सगळ्या मांडवडकरांच्या वतीने आम्ही अपेक्षा करतो। आम्ही मांडवडचे शेतकरी आहे। आम्ही पीक विमा भरला, पण 8-9 महिने झाले तसा आम्हाला पीक विमा हा वेळेवर मिळायला पाहिजे होता, तो मिळाला नाही। तर आम्ही वेळोवेळी कंपन्यांना फोन केले, कृषी अधिकाऱ्यांना फोन केले, विमा कंपनीच्या साहेबांशी कॉन्टॅक्ट साधलं। आम्हाला पीक विम्यासाठी मुद्दाम वंचित करू राहिले, आमच्यावर अन्याय करू राहिले। आम्ही निवेदन देऊन 15 दिवस झाले, आमची आजपोत चौकशी केली नाही। आमचा यांच्यावरून भरोसा उठला, शेवट आम्हाला उपोषण करायला यांनी भाग पाडलं। तर हा आमच्यावर मोठा अन्याय, गावावर अन्याय, तालुक्यावर अन्याय आहे। आमच्या शेजारी 50 फुटावर विमा मिळतो आणि आम्हाला विमा मिळत नाही। तर हा शासनाने मोठं दखल घेऊन यांच्यावर कारवाई करण्यात यावा। वयामध्ये नापीक शेती झालेली, म्हणजे माझ्या आठवड्यामध्ये दुष्काळ पडून आज प्यायला पाणी टँकरनं चालू आहे 4 महिन्यापासून, ते बी 200 लिटर 400 लिटर 4 दिवसाला पाणी देता येते। जनावराला पाणी नाही, माणसाला पाणी नाही, पाणी एकदम घाण देता येते। आणि आपल्याला पीक विमा मिळायला पाहिजे। दरवर्षी काही थोडेफार देत होते आपण, मी माझ्या तक्रारी करून सुद्धा मला पीक विमा ते म्हणजे चौकशीला सुद्धा आलेले नाही। ते मिळायला पाहिजे, आपल्याला 100% पीक विमा मिळायला पाहिजे। स्टार न्यूज साठी बाबासाहेब कदम, नांदगाव।